नमस्कार मित्र मैत्रिणींनो, आज आपण जाणार आहोत पुणे येथील मल्हारगड किल्ल्याची सफर करण्यासाठी। चला तर मग जाऊया। शहराजवळील सासवड या गावाजवळ हा किल्ला आहे। किल्ल्याजवळ जाताना आपल्याला मस्त अशी अंजीर, पेरू, सीताफळ यांच्या बाग दिसतात। किल्ल्याच्या परिसरात जाताना आपल्याला गाडी किंवा कार यांची पावती करावी लागते। किल्ल्याच्या पायथ्याशी आपल्याला मल्हारगडाची संपूर्ण माहिती असलेला फलक दिसतो। हा मराठ्यांनी बांधलेला शेवटचा किल्ला आहे। भीमराव पानसे या मराठ्यांच्या तोफखाना प्रमुख असलेल्या व्यक्तीने हा किल्ला बांधला असा दाखला मिळतो। चोर दरवाजापासून बालेकिल्ल्याच्या तटबंदीच्या बाजूने मुख्य प्रवेशद्वाराच्या दिशेने चालत गेल्यावर बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वार लागते। पायथ्याला असणाऱ्या सोनोरी गावामुळे या गडाला सोनोरी म्हणूनही ओळखले जाते। पेशवाई काळात सुरू असलेल्या व्यापारी मार्गावर म्हणजे दिवे घाटावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती केली गेली। पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात सह्याद्रीच्या भुलेश्वर रांगेत आहे। पुरंदर, वजरगड, सिंहगड हे इतर प्रसिद्ध किल्ले याच रांगेत आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांची एक सुंदर मूर्ती आहे। शिवरायांची मूर्ती बालेकिल्ल्यावर आलेल्या प्रत्येक शिवभक्ताचे लक्ष केंद्रित करते। पुढे दोन मंदिरे आहेत। यातील लहान देऊळ खंडोबाचे आणि दुसरे जरा मोठे देऊळ महादेवाचे आहे। खंडोबा आणि महादेव मंदिरामुळे गडाला श्री क्षेत्र जेजुरी आणि श्री क्षेत्र कडेपठारचे स्वरूप आले आहे। फक्त मल्हारगडावरच खंडोबा आणि महादेवाचे एकत्र मंदिर आहे। साधारण त्रिकोणी आकारचा असून आतील बालेकिल्ल्याला चौकोनी आकारचा तट आहे।
मल्हारगड आकाराने लहान आहे. समुद्रसपाटीपासून हा किल्ला 3166 फूट उंचीवर आहे. केवळ 4.5 ते 5 एकर क्षेत्राचा विस्तार आहे. बुरुजा जवळ असलेल्या वास्तूच्या खाली तळघर आहे. तळघरात उतरण्यासाठी 5 ते 6 पायऱ्या आहेत. कमान असलेल्या दरवाजातून तळघरात प्रवेश होतो. तळघरात 2 खोल्या आहेत. गेल्यावर समोरच बांधीव तळे लागते. तळ्यात उतरण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत. हे तळे पावसाळ्यात आणि हिवाळ्यात पाण्याने भरलेले असते. यातील पाणी वापरण्यास उपयुक्त असले तरी पिण्यायोग्य नाही. ज्या चोर दरवाजातून आपण आलो पुन्हा तिथूनच किल्ल्याखाली उतरावे लागते. तर मित्र मैत्रिणींनो, तुम्हाला मल्हारगडाचा सफर कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा. धन्यवाद.